आमची शाळा शारदा विद्या मंदिर कासू, ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे ब्रीदवाक्य ठरवून शिक्षण महर्षी परमपूज्य श्री डॉक्टर बापूजी साळुंखे यांनी कोल्हापूर येथे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था स्थापन केली। खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळावे, त्यांची आर्थिक आणि सामाजिक उन्नती व्हावी यासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने ही शाळा कासू येथे जवळजवळ 65 वर्षापूर्वी स्थापन केली। या शाळेने शाळेतील शिक्षकांनी घडविलेले विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपले नैपुण्य दाखवत आहेत। आमची शाळा शिक्षण आणि खेळ या दोन्ही क्षेत्रामध्ये अव्वल असायची याचा मला सार्थ अभिमान वाटतो। शाळेतील वर्ग पाहून जुन्या आठवणींना उजाळा मिळाला। वर्गात घडलेले अनेक किस्से आठवणीत आले। शाळेच्या बाजूला असलेली ही अत्यंत जुनी विहीर, ही विहीर ब्रिटिशांच्या काळात बांधली होती। खूप खोल असलेली ही विहीर उतरण्यासाठीही खूप अवघड आहे। इथे उतरताना खूप काळजी घ्यावी लागते। या विहिरीजवळच वर्षानुवर्षे उभे असलेलं हे पिंपळाचं झाड। कधी एखादा लेक्चर बंक करावासा वाटला की आम्ही या झाडाजवळ येऊन बसायचो। शाळेजवळच असलेलं हे शंकर महादेवांचं मंदिर। मंदिरासमोरच एक मोठं तलाव आहे। या तलावात दरवर्षी गणपती विसर्जन केले जातात। पावसाळ्यामध्ये हे तलाव पूर्ण भरून जातं। मग या तलावामध्ये पोहण्याची मजा काही औरच आहे। गावातील सर्व मुले या तलावामध्ये पोहण्यासाठी येतात। इथे अजून एक मंदिर आहे, ते म्हणजे बाळाजी नंदाजी यांचे। दरवर्षी कासू ते शिर्डी ही साईबाबांची पालखी निघते, ती या मंदिरापासूनच निघते। पालखीनंतर होणारा भंडाराही इथेच केला जातो। कासू गावाच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा, तो म्हणजे कासू रेल्वे स्टेशन। हे स्टेशन नोकरीनिमित्त मुंबईला येण्या जाणाऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय ठरलेला आहे। दिवा ते रत्नागिरी या दरम्यान गावाला लागून असलेलं हे एकमेव स्टेशन आहे। कासू स्टेशनला लागून असलेल्या पाटणी या गावातील हे श्री चांडूदेवीचं मंदिर। या ट्रॉफीज पाटणी गावातील अरुण क्रीडा मंडळ पाटणी या संघाने कबड्डी आणि क्रिकेट यामध्ये मिळवलेल्या आहेत। श्री चांडूदेवी हे पाटणी गावातील जागृत देवस्थान आहे। मला आलेल्या अनुभवावरून देवीचा गावाभोवती फेरा असतो। घोड्यावर स्वार होऊन देवी आपला फेरा पूर्ण करते। यावेळी घोड्यांच्या टापांचा किंवा घुंगरांचा आवाज आला तर कोणी घाबरून न जाता मनोभावे देवीला नमस्कार करावा। जय श्री चांडूदेवी माते की जय।